नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। पण 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव, हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव। पण 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा एकत्रित परिणाम आता 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे पर्यंत कसा राहणार कापसाचा बाजारभाव, चला बघूयात। तर बघा मित्रांनो, जर सध्याची कापसाची बाजारभाव पातळी आपण बघितली ना, तर कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 80 ते 85 सेंट्सच्या दरम्यान आहे। जाणकारांच्या मते खालच्या स्तरावरून कापसाच्या बाजारभावाला आधार मिळून कापसाचा बाजारभाव हा आपल्याला 15 मे पर्यंत जागतिक बाजारात 90 सेंट्स किंवा त्या उपर येताना दिसणार आहे। याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावरती होणार, शिवाय देशातील कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे। देशातून कापसाची निर्यात ही 15 मे पर्यंत सुद्धा कायम राहणार, यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। या तफावतीमुळे आपल्याला कापसाच्या भावात 15 मे पर्यंत सुधारणा दिसणार आहे। या सुधारणेमध्ये कापसाचा बाजारभाव हा आपल्याला 7300 ते 8000च्या दरम्यान दिसणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये 15 मे नंतर जर कापसाचा भाव 8000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग कापसाच्या विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे। बघा मित्रांनो, 7750, 7800, 7900 ते 8000 या दरम्यान कापसाचा भाव जर तुम्हाला 15 मे पर्यंत मिळाला तर इथं तुम्ही 50% कापसाची विक्री करू शकतात। शिल्लक असणारा 50% कापूस हा त्यानंतर जर आपण तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकला तर आपला होईल 100% फायदा। तर मग मित्रांनो, या फायद्यासाठी आपण विचार करून 15 मे पर्यंत जरूर कापसाची करा विक्री। तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार आता कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र।
आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रहून मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.